बोला ना बाबा. आले ना तू? आले की बाबा. हे बघ, मी ह्या विठ्ठल देवीला नवस केलेला आहे. आपला खेळ डोंबाऱ्याचा आहे. बाबा आता ही काय सांगायची गोष्ट झाली का बरं? तुझ्या आठवणीसाठी पुन्हा एकदा सांगतो. विठ्ठल देवीला नवस केलेला आहे की माझ्या ह्या धंद्यातून दिवसाभराचा जो पैसा जमेल, आई माते, त्यातली अर्धी रक्कम तुझ्यासाठी आणि अर्धी रक्कम उर्वरित जी राहील ती आपला दोघांचा उदरनिर्वाह म्हणजे आपला कुटुंबासाठी राहील. बाबा केवढा मोठा तुम्ही संकल्प घेतलेला आहात. तेव्हा 50% आपण आपली जी भगवती माते आहे तिला अर्पण करणार आहोत आणि उरलेले 50% आहोत ते आपण आपल्यामध्ये आपली उपजीविका भागवण्यासाठी आपण ती रक्कम ठेवणार आहोत. हो, तेव्हा बाळा उत्तम संकल्प घेतला बाबा तुम्ही. हा तो ऐक, काय माहिती आहे का, या ठिकाणी जमलेले सर्व समाज आहे, सर्व एकच काम करतात. आपला धंदा आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आपण कुठल्याही गावाला जाणार, वरच्या आळीला जा, खालच्या आळीला जा, समोर जा, मधल्या आळीला जा, परंतु आजकालची भविष्य, आजकालची पिढी फार वाईट आहे. अगदी बरोबर बोललात बाबा तुम्ही. बेटा सांभाळून राहा. पैसा पाठी, या पैशाच्या लालची पाठी, मोह मायासाठी कुणाला भरू नकोस. समोर गेलीस बेकार वस्ती आहे, ती वाईट वस्ती आहे. गेलीस तर सांभाळून जा. कुणी काय दिलं तर प्रेमापोटी घे, जबरदस्ती करू नको, मागू देखील नको. आपला उदरनिर्वाह कसा तरी चालू आपण, नाही तर विठ्ठल देवी आपल्या पाठीची आहे, उपाशी मरणार नाही. काय बोलत आहेस बाबा? जा. मी इकडे कोण काय दिले मला 5-2 रुपये तर मग तो लाजायचं का? आपला धंदाच आहे ना तो. तुला कोणी दिला तर घे. तुम्ही सांगितलेला शब्द मी अगदी स्मरणामध्ये ठेवीन. होय, कोणी जे काय देत असेल 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये चालेल. अगदी प्रेमाने स्वीकार करते आणि घेते. तेवढंच मागायचं, जास्ती मागायचं नाही. पण कुणालाही जबरदस्ती करणार नाही. जा तू जा, जेवढे जमतील तेवढे घेऊन ये. वासुदेवाचे ऐका वाणी, वासुदेवाचे ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी
ऐकतो का? बोल की. हे आपल्या इकडे ना पैसे खाली पडले बा. हा आपल्याकडं डोंबारीने आलेत. हा बरं का? हा तिची मुलगी बघितली का कशी आहे ती? बघितली की राजाला जाऊन सांगूया. ही कुणाला सोबत माहिती आहे का? राजाला सोबत की एक नंबर. एक नंबर सोबत ना. हो हो राजाला जाऊन सांगतो. हा सांग हा. राजे बोला. आमच्या इकडे ना फार गरीब एक डोंबारीने आलाय. तिची मुलगी अशी आहे ना, सूर्याला म्हणते उगू नको, चंद्राला म्हणते मावळू नको. तुम्हाला शोभण्यासारखं आहे बघा. हा मग जरा तुमच्यासाठी बघा ना, जरा विचारून बघता डोंबारीला. मग घेऊन येऊ का त्याला? येतो. हे आशू अगं काय जमलं का नाही तुला? बाबा, कोणी दिलं का नाही काय? ज्या गावामध्ये आपण हा आपला डोंबारीचा खेळ खेळायला आहोत, हा. त्या गावाचं नाव काय बरोबर करे? हो काय ह्या गावातले सगळे मंडळी खरंच खूप जाणते आहेत होय. आणि खूप दानी आहेत बरं का. हो बाबा, आपला उदरनिर्वाह आजचा आणि चांगला होईल एवढे पैसे गोळा झाले. बाबा थांबा, संकल्प घेतल्यानुसार 50% देवीला, त्याच्यातून 50% दोघात जमा करू की. शब्द राखायचा म्हणजे झालं. देवीला शब्द दिले आपण, उरलेले आपले दरवर्षी जमाल एवढे जमतील, पुढच्या वर्षी असतील. ते दुकान काय तुला बोललं नाही ना? नाही बाबा, हा सगळी चांगली माणसं होतीच बघा. हो ते लेंगावाला एक लेंडावाला आहे तिकडे, तुला काय बोललं नाही ना कोण? नाही कोणी काय म्हणलं नाही. हो पायजमावाला आहे तो, नाही काय नाही बोललं ना? कोणी काही म्हणलं दोतारवाला. मला फक्त समजा निहाळलं तुम्हाला होतं. ह्याच्यापासून जर डोंबारी ह्याच्यापासून जर तुला जर सुख हवे असेल ना, तुझ्या मुलगीला सुख लाभायचे असेल, खरंच तिच्या नशिबात असेल ना, चल आमच्या राजाकडे चल. हे याड्या, अरे मी जरी डोंबारी असलो तरी माझी एवढी मुलगी सुंदर आणि देखणी. तू कितीही मोठा पैसेवाला अस ना, मला काय करे बघ, 5 मिनिटं गेलो पुढच्या खालच्या आळीला, म्हणजे मधल्या आळीला इतकं भरून आणलेत. आणि 1 तासभर फिरलं ना, काय तुझ्या राजाकडे आहे नाही जमतील, परत अशा सोडून दे एवढंच. आता पुढच्या गावाला जायला लागेल म्हणून म्हणतो जरा ऐक जरा राजात आमच्या. बाळा, पैशासाठी कुणाची पार धरायची नाही. अजिबात नाही मी बाबा. आहे, हो. तू फक्त वरचा सांभाळ, मी खालचा सांभाळतो. ए राजे, ही बघा ती मुलगी डोंबारीची. घाबरायचं नाही. हिच्यासाठी मी म्हणत होतो, हा त्यांच्या वडील आहे, विचारून घ्या. डोंबारी गावा
का मी बाबा? सांगाल ते तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्ही काय सांगते आम्हाला? आम्ही सांगणार म्हणजे असं, काय सांगणार? ही मुलगी तुमच्या डोंबऱ्यामध्ये शोभल्या जात नाही. अहो आमच्या डोंबऱ्यामध्ये शोभल्या जाणे नाही, नाही, नाही. आम्ही रूपवान ऐक, ऐक. कशाला साठी बरोबर तू आ, हे बघ माझ्याकडे पण आहे. मी जरी डोंबारी असलो तरी एवढी माझी मुलगी अफसर आहे. अरे ती आहे म्हणून माझा धंदा आहे. ती नसेल तर मी कसं जमवणार आहे पैसे? मला कोण देणार आहे? असं नाही चालणार मग नाही. कशा ही सांगू? माझ्या पसंत आहे. हा? हिचा माझा विवाह झालाच पाहिजे. अरे योग किती दिवसांनी आला आ, हिजा तुझा योग हे ऐकायचं नाही. बाबा एवढी तरणी तांडी तू इकडे ह्या बाजूला. मी काही तो तुला तरी मी शोधत इकडे डोंबारी झाला इकडे ये. समजावून सांगतोय तुम्हाला, घाबरू नकोस. चालणार नाही. हे बघा, हे बघ. अश्विनी तुला काबर वाढून नको, मी आहे ना. तोडपाड हो, काय झालं तुला? अजिबात वाढायचं नाही. तोडपाड हो. तुम्ही बघता काय? या काय? अरे ह्या डोंबऱ्याचं ऐकता काय? या ऐकण्यासाठी हे आपण बघ, अश्विनी हे बघ, एवढा सगळा समाज आपल्या मागे आहे का नाही? तू आता गेली की ना तिकडं, मग लोकांनी आपल्याला किती पैसे दिले सांग? मग ही सगळी माणसं आपल्या बाजूने आहेत. ही हा. मुलगी चालणार नाही. हा ए जोडीवाल्या हा डोंगर ऐकणार नाही. उचला. पहिला उचला तुम्ही. मी सांगतो म्हणून उचला. तिच्या मुलगीला उचलतो आणि घेऊन जातो. हो, चला या तिला, या तिला. अजून 10 मिनिटं बाकी आहेत. काय गडबड करशील हो? थांबा. हॅलो 10 मिनिटं आहे, थांबा. शेवक हो आणि तो राजा लेका पुरीला माझ्या तुम्ही नेली. अश्विनी काय झालं? तुला जरी जरा टच केलं ना तरी आपले बघ विठला तिथे आहे. आपण तिला शब्द दिलाय धंदा बंद पडेल तिचा. आम्ही विठला तिच्या आम्हाला राजाचा आदेश मला आला. बोलायला सांगतोय. येतो. उचला. पाहता काय? उचला तिला. सोडा. विठाई माते तुला शब्दाचा कोण कसा फसवा असेल बघ. या धंद्यातून अर्धा वाटा तुझा होता ग आणि अर्धा वाटा माझ्या पोटाचा होता. आता माझा कुटुंब, मुलगी तर नेलीच पण कुटुंब माझा उपाशी पोटी मरेल. पण एकच जाता जाता तुला मी सांगू इच्छितो, जोपर्यंत माझी मुलगी अश्विनी हिला माझ्या हातामध्ये आणून देत नाहीस ना तोपर्यंत तुझ्या पायरीवरून उठणार देखील नाही. पाणी अन्न काही देखील राशन करणार नाही. याद राख विठ्ठलाई देवी, जागा असेल तुला जर जाग असेल या गरीबाची या डोंबाऱ्याची तर माझ्या मुलगीला हजर करशील, माझ्या ताब्यात देशील. येतो.